चा मल्हार आहे बघा, आदत आहे. हा पण सुरुलचा तेजा आहे बघा. तेजा आणि मल्हार आदत जोडी पळणार आहे. गट क्रमांक 4 मध्ये लढत चालू आहे. बैलावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणा लागला आणि लढत चालू झाली वनश्री केसरी साठी. चौथा गट पळतोय, बघा कशी लढत आहे. सुंदर गाडी पळते पड्याल. आदतची गाडी, पक्का नानाची गाडी, अतिशय सुंदर. तर मित्रांनो, आपण आलोय आज पेटनाका येथे होणाऱ्या वनश्री केसरी मैदानात आणि ते सुरुलकरांचा गावचा साज ओपनच्या मैदानात आदत, दोन्ही बैल आदत आहेत आणि हा सुरुलकरांचा मल्हार आणि इकडे आपल्याला तेजा दिसतोय. तर यांची आज आपण मुलाखत घेतोय. कसं काय तुमचा पहिरा जुळा? तरी पण दोन्ही आदत आहेत आणि ओपनच्या मैदानात पळवायचं कसं काय ठरलं? दोघांनी निर्णय घेतलाय गाडी ओपनला खेळवायची. इकडे मल्हारचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया. ओपनच्या मैदानात कसं काय? ओपनच्या मैदानात गावच्या शेजारी मैदान आहे म्हणल्यावर म्हटलं सगळं गाव रोज आम्ही जाऊन बाहेरनं खेळतोया आणि म्हटलं आज बघून गावाकडचं मैदान आहे. गावाच्या माणसाने कळावं गाडी कशी पळते, त्यासाठी आम्ही दोन्ही आज पळवतो. असं किती नंबरच्या गटाला पळाली? 4 नंबरच्या गटाला ओपनच्या मैदानात बघा. ही आदत बच्चांनी गट पास केलेला आहे 100 फुटाचं अंतर टाकलंय सगळे आणि अंतर ठेवून ते पण पास झालेला आहे गट. नियोजन कधी झालं तुमचं यायचं? रात्री झाले. याच्या अगोदर कुठल्या मैदानात पाहिलं होते का? त्याच्या अगोदर आम्ही अंगापूरच्या मैदानाला गेलो. दोन्ही वासराने वेगवेगळे पैरे होते आणि ती गाडी त्यात गॅसने बी बैल पुरला नाही, आम्हाने बैल पुरला नाही, म्हणून आम्ही म्हटलं दोन्ही वासर एका जागी हाणायचा असा निर्णय घेतला होता. मग ते आज आमचं सक्सेस झालं. बैल कसा आहे? घरचा म्हणजे बैल घरचा आहे की विकत घेतलेला आहे तुम्ही? विकत घेतला. घेतलेला आहे. कधीपासून आहे तुमच्याकडे? एक 6 महिन्याचा फोटो होता. म्हणजे तुम्ही शिकवण दिली याला? शिकवून आम्हीच तयार केलं. तुमचा घरच्या गायचा आहे का? गावाच्या माणसाकडे बैल घेतलाय. दत्ता भोसले आणि गणेश पाटील यांच्याकडे वासरू होतं, त्यांच्याकडनं आम्ही विकत घेतलेलं लहानपणी 6 महिन्याचा असताना. पैर करत असताना पहिल्यांदा तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या होत्या का? पैर करताना अडचणी तिथे म्हणून तर दोन्ही आदत आणली घरची आदत आणली पैऱ्यासाठी. याच्या अगोदर कुठल्या कुठल्या मैदानात पळालाय मोठ्या? 1 नंबर केलेला. तुम्हाला पैऱ्याला काय अडचणी तुम्हाला येत होत्या? काय अडचण काहीच नाही आले कधी? वायदी वगैरे कोणी मागितली का कधी? काहीच नाही. त्याच्या पळावूनच पैरा जुळत होत. काय सांगाल बैलाची खासियत काय आहे तुमच्या? अगोदर आम्ही बाहेरनं पळून 4-1 नंबर केले वासरानं. शिराळ्यात शेमी बाहेरनं काढलाय, शिरब्यात बाहेरनं काढलाय. अशी बरीचशी मैदान आम्ही 4-5 मैदान बाहेरनं 1 नंबर केलाय. शेमी वगैरे बाहेरनं काढून केलाय. दोन्ही खांदी वासरू पब्लिकला पळतोय वासरू. बैलाची खासियत काय आहे सांगा की तुमच्या? बाहेरनं पळणारा बैल आहे. आदत आहे अजून. आदत आहे. त्याच्याकडनं भरपूर आम्हाला अपेक्षा आहे. त्या आज अपेक्षा पूर्ण केली असं वाटतंय काय ओपनच्या मैदानात येऊन तुम्हाला? पूर्ण केल्या त्याच्याकडे आम्हाला पाहिजे एवढं मिळालंय आता. त्यांचं घेतो. आदत हो तेच की. चालतं. ओके, तुम्हाला फायनल सेमीसाठी शुभेच्छा. याची खरेदी करताना काय काय बघितलं तुम्ही की हाच आपल्याला घ्यायचा आहे? त्यासाठी तुम्ही काय बघितलं? पारा, त्याचा राग, खूर पायाचं, छाती चौक बघितला, ते बघून खरेदी केली. तर वासरू 1 नंबर पळतंय तुमचं. तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा. काय खासियत आहे बैलाची तुमच्या? काय समानच आहे. दोन्ही खांदी पोहतो आपण. आत बाहेर पब्लिक आणि पुढच्या मैदानात पहिरा बघायला मिळणार का गावचा तुमच्या?
आईच पायरा ठेवला. बघायला मिळणार म्हणजे. चालतंय चालतंय. तुम्ही खरेदी करताना काय बघितलं होतं बैलाची खासियत? तुम्ही खरेदी करताना काय बघून कोण घेतला होता? काय कोण त्याची खासियत आम्हाला योग्य वाटली म्हणजे तोच कोण खरेदी करला. आम्हाला पुढचं दिसायला कोण देख नव्हता, हा पायानंही चांगला होता, अंगापिंडानं हा. ती बघूनच तिने घेतला होता. तर आज स्वप्न मला मोठ्या मैदानात ओपनच्या मैदानात तुम्ही मैदानात गट पास केलाय, समाधान झालंय. तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा. परत सेमी झाल्यावर येतो.